त्यातलं एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो, जे अगदी आपण लहानपणापासून बघतोय. छोटं उदाहरण आहे. आपलं सर्वसमावेशक स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक अत्यंत संकुचित बिरुद चिटकवण्यात आले पूर्वीपासून. कुठलं? गो ब्राह्मण प्रतिपालक, पहिल्यापासून. तर आता यातला चॅलेंजचा डाव तुम्हाला सांगतो. गो म्हणजे काय? गाय. गायीला आपल्या समाजात अत्यंत आदराची, जिव्हाळ्याची, पूज्यतेची भावना आहे. बहुजन घरांमध्ये गाय अत्यंत उपयुक्त असते, कष्टकरी घरांमध्ये. गायीचं रक्षण करण्यात वाईट आहे, चांगलंच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज गो प्रतिपालक होते का? तर होते. हा खरा पत्ता. आता यात खोटा पत्ता, गो ब्राह्मण प्रतिपालक. कोण नाही म्हणतंय? पण छत्रपती शिवाजी महाराज फक्त ब्राह्मणांचं रक्षण करत होते का? त्यांच्या प्रजेत असलेल्या मुसलमानांपासून 18 पगड जातीचं त्यांनी रक्षण केलं, सगळ्यांना समान न्याय दिला. पण तरी हे संकुचित विरोध चिकटवलं गेलं. बाबा पुरंदरेंच्या इतिहासात, पूर्वीच्या इतिहासाच्या कुठल्याही तुम्ही पुस्तकात पाहिलं तर पाणी गो ब्राह्मण प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक. मग जेव्हा आपल्या विचारवंतांनी अनेक पुराव्यांसहित ते सिद्ध केल्यानंतर 2015 नंतरच्या आवृत्तीतून तो शब्द काढला गेला, डिलीट केला म्हणजे तो खोटा होता. अशा पद्धतीने चॅलेंजचा डाव आपल्याशी खेळला.